कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आशू, बरं झालं कॉल केलास। ऐक ना, हे बघ, सीताईंना खूप भीती वाटते, तू त्यांच्याशी जरा बोल ना। ते तू काल राणे येऊन गेला तेव्हापासून त्या टेन्शन मध्ये आहेत। शिवा ऐक, सीताईची भीती खरी ठरली। म्हणजे भाऊंना किडनॅप केलंय कोणीतरी। आशू, पण हे कसं, काय बोलतोस तू? हे कसं झालं? नाही, ऐक ऐक ऐक, तू तिथे खूप रिॲक्ट होऊ नकोस आत्ता। आईला तर बिलकुल सांगू नकोस। मी पोलिसांना कळवलंय, ते ऍक्शन घेत आहेत। हो आशू, ठीक आहे, पण काही लागलं तरी तू मला कळव हं? आशू होता ना? हा, आशू होता। ते तिकडे कामावर ना त्यांच्या शिवा, आता जर एक शब्द खोटा बोललीस ना तर याद राख। शिवा बोल। ते भाऊंना भाऊ ना काय? सीताई भाऊंना किडनॅप केलं। काय? आशुतोष देसाई, बापाचा जाम फुलका आहे ना तुला? बघ आता मी काय करतो ते। ताई का काय झालं का? शिवा, काय कोणाचा फोन होता? ताई, शिवा पाणी आण जा लवकर। ताई का काय झालं सांगशील? ताई, शिवा लवकर आण। ताई का काय झालं? कोणाचा फोन होता? हं? शिवा, हे घे ताई, थोडं पाणी घे, पाणी घे। ताई काय झालं अगं, सांग ना। सीताई, हे बघा, तुम्ही काळजी नका करू, धीर नका सोडू, असं सगळं नीट होईल। काय झालंय ताई? शिवा, सगळं तुझ्यामुळे झालंय। आज आशूने त्या कुठल्या माणसाला धमक्या दिल्या, त्यांना आज तुझ्यामुळे किडनॅप केलं गेलंय। हे सगळं तुझ्या संगतीच्या परिणामामुळे झालं। इतके दिवस ते फक्त तुझ्या बाजूने उभे राहिले, तुझ्या पाठीशी उभे राहिले, तुझं कौतुक केलं, आणि तू या सगळ्याचे परिणाम भोगतायत आता ते। अगं, दुर्गा म्हणून डोक्यावर बसवलं ना तुला, आणि तुझ्यामुळेच हे संकट आलंय आज। ताई, म्हणजे भाऊंना किडनॅप केलंय। काकू, हे बघा, तुम्ही सीताईंना सांभाळा, मी शोधून आणते। हे बघा सीताई, भाऊंना काही होणार नाही, तुम्ही काळजी नका करू, मी आले हा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।